तर त्याच्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी हे चित्र दिसेल एकत्र भेटण्याचं। पूर्वी एक काळ असा होता की हे सगळे लोक एकमेकांना भेटत नव्हते, भेटण्याचं टाळत होते, किंबहुना रस्तेही समोर दिसल्यावर बदलत होते। आता एकत्र भेटतात, एका टेबलावर चहा पितात, शेक हँड करतात, हस्तांदोलन करतात, एकत्र गप्पा मारतानाचे व्हिडिओ तुम्ही शेअर करताय। कार्यकर्त्यांनी तर हे ठरवलं आहे आता शिवसेना हे एकत्र दिसणं महापालिकेत सुद्धा पाहायला मिळणं आमच्या सगळ्यांची ही भूमिका आहे की मुंबईवरती जर मराठी माणसाचा झेंडा फडकवायचा असेल तो सातत्यानं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली फडकलेला आहे। तर या सर्व मराठी शक्ती आहेत या विखुरल्या जाव्यात अशी भारतीय जनता पक्षाने खास करून अमित शहांची भूमिका आहे आणि आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे। राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे। आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल। अर्थात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे वगैरे 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 त्यांनी किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट फुटणार नाही। आपण ज्या पद्धतीनं या मोर्चाला बदनाम करताय किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीची विधानं करताय ती पूर्णपणे गैरसमज पसरवणारी आहेत। आता त्यांनी काल एक सांगितलं की कुठला ठराव स्वीकारला, माशेलकर ठराव स्वीकारला। समितीचा त्रिभाषा सूत्रीचा डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली त्याचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला।